प्रसारित करीत आहोत. हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय गुडघेदुखी, गुडघ्यांची झीज आणि गुडघ्याची वाटी न बदलता केले जाणारे उपचार. सहभाग सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर मिलिंद चौधरी. सूत्रसंचालन ज्योती हातेकर यांचं. तांत्रिक सहाय्य पांडुरंग टिकार यांचं. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलेलं आहे चौधरी हॉस्पिटल, इंटरनॅशनल डिफॉर्मिटी अँड लिम्ब लेंथनिंग इन्स्टिट्यूट, सिव्हिल लाईन्स, अकोला यांचं. डॉक्टर मिलिंद चौधरी ऑर्थोपेडिक सर्जन, डॉक्टर पूनम चौधरी मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जन, डॉक्टर ईशानी चौधरी ऑर्थोपेडिक सर्जन. चौधरी हॉस्पिटलला उपलब्ध सुविधा: हातापायांची लांबी वाढवणे, हातापायांचे व्यंग दुरुस्त करणे, गुडघेदुखीवर उपाय, हिप जॉईंट्स डिसऑर्डर, सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स, न जुळणारी हाडे, हाडांमधील गॅप, जन्मजात अस्थिव्यंग, प्लास्टिक सर्जरी, हँड सर्जरी, स्किन ग्राफ्टिंग, फ्री फ्लॅप, मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरी, मोठ्या जखमांवर उपाययोजना आणि इलाज, डायबिटीसमध्ये होणाऱ्या जखमांवरती इलाज, विविध व्याधींमुळे होणाऱ्या वेदनेसाठी उपाययोजना आणि सुसज्ज फिजिओथेरपी. अधिक माहिती करता आपण संपर्क साधू शकता 8551855135 किंवा 7400009096 या मोबाईल क्रमांकावरती किंवा 8237345183 या व्हॉट्सअप क्रमांकावर. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. श्रोते हो, नमस्कार. आज हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये गुडघेदुखी आणि गुडघ्याची वाटी न बदलता केले जाणारे उपचार याविषयी ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर मिलिंद चौधरी आपल्या शंकांना उत्तरं देणार आहेत. हॅलो. हां बोला. प्रतिभा घोगरे. बरं प्रतिभाताई, तुम्हाला काय दुखणं आहे गुडघ्यांचं? डॉक्टर साहेब आल्यात, विचारू शकता आपण. नमस्कार. नमस्कार. बोला मॅडम. हा, मला 3 वर्षापासून गुडघ्याचे त्रास आहे गुडघ्याचा. आपलं वय किती आहे? माझं वय आहे 65. 65. बर बर बर. काय काय करताना त्रास होतो? चालताना, उठताना, बसताना? हा, चालताना. अगदी सुरुवातीला 3 वर्षापूर्वी मला म्हणजे पायामध्ये लचक होती, उभं नव्हती राहू शकत मी, चालू नव्हती शकत. आणि मग मी डॉक्टरला आणि इथे अकोल्याला आलं लक्षात, ऑपरेशन सांगितलं, पण लगेच नाही म्हणाले. हा, कारण का ते गुडघा बदलायचा चर्चा करत होते. पण गुडघा दुरुस्ती करायची असेल, कोणती पण वस्तू दुरुस्त करायची असेल तर ती लवकर करावी लागते. जर का आपली चांगलं यंत्र, आपली गाडी फटफटी नादुरुस्त झाली तर ती आपण वापरून वापरून खराब करून फेकून द्यायची, नवीन घ्यायची. जसं नवीन सांधा घ्यायचा का ती लगेच दुरुस्त करायची. दुरुस्त केली तर ते खूप लॉंग लाईफ मिळतं त्याच्यासोबत. तसंच तत्व आहे. तर थांबायची गरज नसते. सहसा या वयामध्ये बऱ्याच मध्यमवयीन स्त्रियांना खूप त्रास असतो गुडघ्याचा. आतला कप्पा झिजलेला असतो आणि वाटीचा कप्पा म्हणजे वरती जी नी कॅप असते. तर याला कृत्रिम सांधारोपणसाठी जे तुम्हाला थांबायला सांगतायत त्याच्याऐवजी तुम्ही गुडघे दुरुस्ती शस्त्रक्रिया याच्याबद्दल विचार करू शकता. ती अतिशय यशस्वी आहे आणि साध्या एक्सरेवरती पण कळतं की तुम्हाला ही शस्त्रक्रिया लागू आहे का. हॅलो. हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. नमस्कार डॉक्टर साहेब. बोला. पांडुरंग मोरे बोलतो, मुक्काम पोस्ट वारंगा फाटा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. बोला. टोंगळ्याचा त्रास जास्त होते सर, चलता चलता एखाद्या वेळेस झटका बसल्यासारखं. वय किती आपलं? वय आहे आपलं 42. 42 आहे. अच्छा, पडले वगैरे होते का पूर्वी? नाही. इजा नव्हती झाली? नाही काही नाही. म्हणजे चलता एकदम अचानक लचक बसते. अच्छा. टोंगळे गळून येतात एकदम. ओके. बरं, तुम्ही एक्सरे वगैरे केलाय का? व्यायाम वगैरे केलेत का? शिकलात का? नाही, तसं काही नाही केलं. हां, ते प्रथम करून घ्यायचं. सोपे उपाय असतात. प्रथम एक्सरे करायचा, व्यायाम शिकायचे, गुडघ्यावरती जे मांसपेशी असतात. तर व्यायाम म्हणजे कसं आहे, आम्हाला नाही ना म्हणलं तर रनिंग मध्ये चालूच राहते, आमचं काम राहते, वेटर काम करतो. आलं लक्षात माझ्या. पण तो वेगळा. आपण दिवसभराची दिनचर्या जी करतो त्याच्यामध्ये ज्या प्रकारे आपलं अवधान नसतं, आपलं लक्ष नसतं, आपले गुडघे हातपाय कसे आहेत, आपण कामाच्या याच्यामध्ये आपण धावपळीत असतो. तर हे स्पेशल व्यायाम असतात ज्यानेही आपल्याला दिवसभराचे आपली काम करायला ताकद मिळते आणि त्रास कमी होतो.
तर ते प्रथम तपासणी जर का नीट केली तर सहज प्रथम व्यायाम करणे, सोपे उपचार करणे, सोपे औषधी घेणे ज्याच्यात पेन किलर नाही आहेत, पण महत्त्वाचा व्यायाम सुरुवातीला. आणि खरोखर एक्सरेमध्ये काही प्रॉब्लेम असेल हा हा तर तो दुरुस्त करता येतो. हा 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 कधी मध्ये लचक भरते ना. लचक भरते ना. हां. हा. तर वजन जास्ती आहे का आपलं? वजन 85 किलो. हां. आणि उंची किती आपली? उंची 5-5.5 आहे. 5.5. हां, 5.25 म्हणजे थोडंसं जास्ती आहे वजन ना आपलं. तर दर पावलागणिक चालताना ना गुडघ्यामध्ये शरीराच्या वजनाच्या तिप्पट प्रेशर येतं. म्हणजे 80-85 किलो म्हणजे 255-260 किलो कमीत कमी प्रेशर तुमच्या गुडघ्यात येतं आहे, जे थोडं जास्ती आहे. हा हा त्याच्यामुळे ती लचक येऊ शकेल. आणि मांसपेशा कमजोर असतील, जरी आपण खूप दिवसभर मेहनत करतो तरी जे विशिष्ट गुडघ्या अवतीभवतीचे जे मांसपेशा मसल्स आहेत जे गुडघ्याचं नियंत्रण करतात, त्याचा विशिष्ट व्यायाम केल्याशिवाय आपल्याला कळत न कळत त्याच्यावर वेडेवाकडे स्ट्रेन्स पडतात. तर एकदा नीट तपासणी करून व्यायाम शिकून एखादा साधा एक्सरे करून आपल्याला लक्षात येईल. सोपे उपाय करता येतात. सुरुवातीला तुमचं वय कमी आहे, वजन कमी करायची आवश्यकता आहे, थोडे व्यायाम करायचा, फिरायला न जाता सायकल चालवायची, त्याने व्यायाम होतो, गुडघ्यावरती नाही प्रेशर कमी होतं. सायकल जास्त येऊन जाते ना. जास्ती त्रास आहे. बरं, आपला तुमचा एक्सरे बघता येईल आपल्याला. कदाचित जी वाटी असते, पटेला म्हणतात त्याला, त्याच्या खाली झीज असण्याची शक्यता आहे. तर एकदा तपासणी करून घ्यावी. खाली उठबस थोडं कमी करावं, जमिनीवर बसायचं काम कमी करावं, साधा घरी शेक करावा, एकदा तपास करून घ्यावा, वजन कमी करायचा प्रयत्न करावा, त्याने जरूर फरक पडतो. हां, बरं बरं. ओके, धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. सर, आपण पाहिलं की हे जे श्रोते होते यांचं वय पण खूप कमी आहे. आपल्याला फोन येतोय, तो आधी आपण घेऊया. हॅलो, हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र. हो, आकाशवाणी अकोला केंद्र. नमस्कार मॅडम. हां, नमस्कार. तुमचं काय नाव आहे? मी बंडूभाऊ भगत बोलतो मॅडम. बरं, बंडूभाऊ, तुमचा काय प्रश्न आहे डॉक्टर साहेबांना? डॉक्टर साहेबांनी माझी आई आहे की नाही मॅडम, हं, हं, हं. माझ्या आईचे अरमान दुखत, चालणं होत नाही, उठणं होत नाही. बरं बरं बरं. डॉक्टर साहेब, काय सांगू आपण? त्यांचं वय काय आहे? 65 आहे. अच्छा अच्छा. खाली उठबस करायला त्रास होतो का? त्रास होतो, लस त्रास होतो. हो का? मग आईना काठी देऊन पाहिली का तुम्ही? हातात काठी देऊन पाहिली का? हो, काठी दिली की चालते. अच्छा, बरं. मग एकदा तपासणी करून एक्सरे काढून घ्यावा. वयोमानाप्रमाणे 60-65च्या वयात हाडं खूप ठिसूळ होतात, गुडघ्यामध्ये झीज होते, तर त्याचा नीट तपास करून सोपे सोपे औषधी आणि सोपे व्यायाम करता येतात, हातात काठी देता येते. आणि तसं बघितलं तर वय जास्ती नाही आहे, गुडघे दुरुस्त देखील होतात. गुडघे सगळ्यांना बदललेच पाहिजे असं नाही, गुडघे दुरुस्त करता येतात. सर, मग ते काय म्हणाले? त्याची सोनोग्राफी करायची ना? सोनोग्राफीने त्याचा साधा एक्सरे करावा लागतो आपल्याला. साध्या एक्सरेमध्ये साध्या एक्सरेमध्ये सगळी माहिती मिळते. सोनोग्राफीचं तसं काम नाही. हां, तर एकदा तपासणी नीट करून हाडं मजबूत करा. वयाच्या 65व्या वर्षी हाडं ठिसूळ होतात, मांसपेशा कमजोर होतात, तर हा जो इलाज असतो गुडघ्याचा तो त्याच्यावरती केंद्रित असतो. हो हो, त्यांना खुर्चीवर बसू देऊ शकता तुम्ही सुरुवातीला. आणि नंतर सोपे सोपे व्यायाम करून सोपे औषधी देऊन बराच फरक पडू शकतो. एकदा तपासणी करून एक्सरे काढला की सगळी निदान पूर्ण होतं, मग त्याचा योग्य तो इलाज करता येतो. हॅलो, डॉक्टर साहेब. हां, हे डॉक्टर साहेब बोला. तुमचं काय नाव आहे ते सांगा आधी. नमस्ते, शेख वसीम. हाँ हाँ हाँ, बोला. बोला वसीम साहब. मेरा साथ 67 की उम्र है. हाँ जी, फरमाइए. 66. हाँ. मेरे को वात की शिकायत थी. हाँ. और वो थोड़ा पैरों में सूजन आ गया था, तो उसका इलाज किया. और अब जरा घुटने में दोनों घुटने में बहुत तकलीफ होती चलने में. अच्छा, कितना चल सकते हैं आप? 1 किलोमीटर चलते हैं. अच्छा, और रात को भी दर्द होता क्या? रात को नींद खराब होती है? रात में आराम तकलीफ होती, रात में घुटने में तकलीफ होती. अच्छा अच्छा. हाँ. और नीचे उठने बैठने में, टॉयलेट जाने में तकलीफ है? उठो तो तकलीफ होती. तो आपके घुटने घिस गए चाचा. हाँ, एक बार आके जांच करा के एक्सरे करना ज़रूरी है. घुटने के अंदर घिसावट हो गई है, इसकी वजह से आपको तकलीफ हो रही है.
तो सबसे आसान चीज करनी है आपको, हाथ में काठी इस्तेमाल करनी है, शर्माना लकड़ी नहीं। भी लेके चलते हैं। हाँ, शर्माना नहीं, सबसे अच्छी दवा है। डॉक्टर साहब, सर मैं ब्लाइंड हूँ। हाँ, अच्छा, हाँ जी, हाँ जी, जी जी हाँ, जी, तो मैं लकड़ी लेकर ही चलता हूँ। सही बात है। तो फिर अगर दोनों घुटनों में तकलीफ है तो वॉकर ले सकते हैं आप, वॉकर लेके चलिए। वॉकर से क्या होगा, दोनों पैरों पे प्रेशर कम आएगा और आप आसानी से चल पाओगे, दर्द कम होगा जी। ठीक है सर। ओके ओके। और को दवा का कोई? हाँ, दवा ले सकते हैं आप, मलम लगा सकते हैं जो हमेशा के है, गर्म सेक कर सकते घर में घुटने का। जो भी मलम है अपने पास वो घुटने पे लगा सकते हैं आसानी से, इतना तो जरूर कर सकते हैं। आसान दवाइयाँ ले सकते हैं। वो स्प्रे मिलता है वो लगा चलता सकते हैं? चलता, बिल्कुल चलता। हाँ जी, अच्छा क्या? हाँ जी, जरूर जरूर धन्यवाद। चलता। हॅलो. हॅलो डॉक्टर. हां, आकाशवाणी अकोला केंद्राचा हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. काय नाव आपलं? मी संजय बन बोलतो सर. हां संजय भाऊ, विचारा तुमचा प्रश्न. पायाचे टोंगे म्हटलं म्हटलं. डॉक्टर साहेब तुम्हाला जे प्रश्न विचारतील ना त्याची व्यवस्थित उत्तरं द्या, म्हणजे तुमच्या शंकांचं समाधान होईल. किती चालू शकता काका तुम्ही? मी म्हणजे जरा काहीतरी काही चालू शकतो फक्त. अच्छा, मग हातात काठी घेता की नाही? काठी आहे, वाकर आहे माझं. आहे का? दोन्ही पायांना त्रास आहे का तुम्हाला? हो, दोन्ही पाय. दोन्ही पायांना आहे. वर नेमकं किती झालं? म्हणजे पायाची मोडणी आहे. एका हो. पायात जेवण्यात यायची. अच्छा, फ्रॅक्चर झालं होतं का? मोड येत नाही त्याच्यात, वाकवता येत नाही. बर बर, आलं लक्षात. वाकवता येत नाही तुम्हाला. बर बर. एक्सरे वगैरे काढला का? हा, ठीक आहे. वाद दाखवते. वात दाखवते. बर बर बर. हां, कधी कधी तो वात असू शकतो, कधी कधी ऑस्टिओआर्थरायटिस असू शकतं. तर हे जे वात नावाचे जे शब्द आहेत त्याचे अनेक अर्थ होतात, पण गुडघ्यामध्ये जी झीज होते हे जास्ती कॉमन आहे. म्हणजे वय झालं 60, 65, 70, 75 तर गुडघ्याचा आतला कप्पा जास्ती करून झिजतो, कारण आपण खाली उठबस करतो ना. तर ते वात हे सांगण्याचे, त्याला जे नावं दिली जातात ना, हे समजवण्याचा प्रकार आहे. पण ते गुडघ्यामध्ये झीज झाली आहे तुमची काका. तर वॉकर घेऊन चालता ना तुम्ही? हा, म्हणजे काहीतरी चालतो जरा. थोडंसं चालता. रात्री झोप मोड होते का दुखल्यामुळे? हो, कधी कधी कळ लागते पायाले. रात्री पण झोप मोड होते का? नाही, झोपमोड नाही हो. झोप मोड नाही हो. चांगलं आहे, चांगलं आहे. ठीक आहे. कधी कधी कळ लागते ना, तर तुम्ही घरातले साधा शेक घेऊ शकता, मलम वगैरे लावू शकता. परंतु आता वय किती म्हणालात? वय मला 53. 53 आहे ना? तर एकदा एक्सरे जरूर काढून घ्यावा. तुम्हाला पूर्वी कधी मार लागला होता का? नाही, पळेल गिळेल काहीच नाही. काहीच नाही ना? बर बर. नाही. कधीतरी जरूर येऊन एक्सरे काढून घ्यावा. त्याच्यामध्ये निदान पूर्ण होतं आणि योग्य तो इलाज करता येतो. हाडं ठिसूळ आहेत तर त्याच्यासाठी आपण इंजेक्शनं गोळ्या घेऊ शकतो, व्यायाम शिकू शकतो. साधे साधे मलम तेल लावून दुखणं कमी होऊ शकतं, सूज कमी होऊ शकते. आणि काही विशिष्ट प्रकारचे विटॅमिन्स आहेत, विटॅमिन डी असतं, जेणेकरून हाडाची मजबूती वाढते. हे सगळं करता येतं आपल्याला. आणि झीज खूपच झाली असेल तर गुडघ्याची दुरुस्ती करता येते. तर एकदा एक्सरे जरूर येऊन काढून घ्यावा हॉस्पिटलमध्ये. त्याच्यावरनं आपला निदान पूर्ण होऊ शकतो आणि मग योग्य इलाज करता येतो. ठीक आहे. नमस्कार. हॅलो. हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. मॅडम, मी मंजू ठाकरे बोलते. बरं बरं. माझा असा प्रश्न होता की माझ्या ना नेहमी टाचा खूप दुखतात. अच्छा अच्छा. आणि त्याच्यामुळे माझे मग गुडघे दुखायला लागले. आता तसा गुडघ्यांचा प्रॉब्लेम नाहीये, पण माझ्या टाचा सतत दुखत राहतात. बरं बरं. डॉक्टर साहेब काय सांगू आपण यांना? आलं लक्षात माझ्या. टाचा दुखल्यामुळे तुमची चाल थोडीशी बिघडली असेल. टाचांवरती प्रेशर कमी करण्यासाठी तुम्ही ज्या प्रकारे चालतात त्याच्यामुळे गुडघ्यांवरती अतिदबाव येत असण्याची शक्यता आहे. तर जे टाचा दुखतात ना, त्याचा योग्य इलाज करता येतो. मुख्यतः सर्वप्रथम खाण्यापिण्याच्या गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं. जसं टमाटे आणि वांगे जर का जास्ती आपण खात असू, आपल्या जेवणामध्ये स्वयंपाकामध्ये नेहमी जास्ती असतील टमाटे आणि वांगे, तर ते कमी करावे. त्याच्यानंतर डेअरी पदार्थ कमी करावे. डेअरीचे उपयोग थोडा कमी करावा. दूध, दही, ताक, चीज, बटर, पनीर हे जे प्रकार आहेत ते मोजके घ्यावे, थोडे कमी. त्याच्यानंतर सोयाबीनचं तेल वगैरे असेल तर त्याचा उपयोग कमी करावा. काही जे तेल असतात,
साधे घाणीचं तेल जास्ती चांगलं, हे सोपे उपाय आहेत. त्यांनी हे टाचेचं दुखणं कमी होऊ शकतं. दुसरी गोष्ट, तुम्ही थोडीशी उंच टाचेची चप्पल घातली तर त्या टाचेवरती तुम्हाला रिलीफ मिळेल आणि टाचेसाठी मलम वगैरे लावू शकता. हे पथ्य करा आणि मग नंतर गुडघ्याचे व्यायाम वगैरे शिकू शकता तुम्ही. आणि मुख्यतः टाचेचा इलाज केला तर गुडघ्यावर होणारा परिणाम आपण दुरुस्त करू शकतो. ठीक. ओके. थँक्यू. मंजुताई, तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालंय मला असं वाटतं. हो हो. पुन्हा फोन करा. धन्यवाद. हॅलो, हा हॅलो, अकोला आकाशवाणी. कार्यक्रम हॅलो डॉक्टर. हा हॅलो डॉक्टर साठी. हा बोला. मी पातुरंगापूरून बोलतो, विलास गुल्लाने. हा विलास भाऊ बोला. आता हे टोंगळ्याच्या दुखण्याचं विचारायचं होतं. हो डॉक्टर माझं साहेब वय 60 ऐकतायत. वर्ष आहे. 60 वर्षाच्या आत. बोला गुल्हाणे साहेब. काही नाही साहेब, माझ्या मिसेसचे टोंगळे खूप दुखते हो. काय करावं याच्यासाठी? हो. खाली उठबस करायला पण त्रास होतो का? जेवण खुर्चीवर बसूनच करावं लागते. बरोबर. हो, एकदा नीट एक्सरे काढून ना निदान करणं आवश्यक आहे. त्याचा सोपा उपाय पण करता येतो. हाडं ठिसूळ झाली असेल तर चांगले सोपे इंजेक्शन्स आणि साधे गोळ्या औषधी घेऊन आपण त्याचा इलाज करू शकतो. मलम चांगला वापरू शकतो गुडघ्याला. एक्सरे नीट काढला तर आपल्याला लक्षात येईल. आणि गुडघ्यात झीज झाली असेल तर मग काहीतरी करता येतं. सोपे उपाय खूप आहेत त्याच्यासाठी. नमस्कार काका. ठीक आहे. हॅलो. हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हा मॅम, मी बुरहानपूरवरून पूजा पटेल बोलते. हा पूजाताई बोला. चौधरी सरांशी बोलू शकतो? हो सर ऐकतात. नमस्कार बोला. मॅडम. नमस्कार सर. बोला. सर, टोंगळ्यांचा प्रॉब्लेम. वय किती म्हणाले आपलं? माझं वय 37. 37. काय झालं, पडले वगैरे होते का? नाही, पडली वगैरे नव्हती. मग बट माझा एक राईट खूप दुखतो. राईट टोंगळं खूप दुखतो आणि आता लेफ्ट पण दुखायला लागलाय. हो का? अच्छा. आणि खाली पाय पण दुखतातच टोंगळ्याच्या खाली. म्हणजे थोडस आपण 1-2 तास जरी उभं राहिलं कंटिन्यू तर मग ते होणं चालू होतात. हो ना. मग ते सोपे उपाय त्याच्यासाठी म्हणजे नरम चप्पल घालावी पायामध्ये. म्हणजे तुम्हाला खूप उभा जेव्हा राहायची गरज असेल तेव्हा ते पायावरती प्रेशर कमी येईल. हा पहिला भाग. दुसरा भाग आपण बोला, सांगा. मी कंटिन्यू म्हणजे 1 सेकंड सुद्धा चप्पल काढत नाही पायातली. कंटिन्यू माझ्या पायात चप्पल असते. त्याचे सोपे उपाय करता येतात. साधा एक्सरे काढता येतो. व्यायाम शिकता येतात. गुडघ्याला शेक देता येतो. मलम लावता येतं. सोपे व्यायाम करता येतात. अतिशय सोपे असतात. पण ते हळूहळू थोडेसे व्यायाम वाढवले तर त्याच्यामध्ये आपल्याला जरूर फायदा मिळतो. कारण का गुडघा हा असा सांधा आहे की त्याला इनहेरेंटली म्हणजे त्याच्यामध्ये ताकद कमी असते. अवतीभोवतीच्या मसल्स जे असतात, मांसपेशा, त्या तंदुरुस्त असल्या आणि मजबूत असल्या तर गुडघ्यावर चांगलं नियंत्रण राहतं आणि त्यामुळे दुखत नाही. परंतु बघावं लागतं की तुम्हाला गुडघ्यामध्ये व्यंग वगैरे आहे का, पाय तुमचे थोडेसे. एक्सरे काढला आहे, राईट एक्सरे काढला आहे. तर ते सर म्हणाले की तुमच्या याच्यावरती जे 2 जॉईंट्स असतात ना तिथे स्वेलिंग आलेली आहे. हो ना. हो शक्य आहे. हे फार कॉमन प्रॉब्लेम आहे ताई. आणि त्याच्यात वयाचा असं हे बंधन नसतं. तरुण वयात पण होऊ शकतं. 35-37 पायामध्ये आपला जर का व्यंग असला तर तो सर्वसाधारण एक्सरेमध्ये दिसत नाही. त्याचा मोठा एक्सरे काढावा लागतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की शरीराचं वजन चालताना, उभं राहताना गुडघ्याच्या मधोमध जात आहे का एका साईडनी जात आहे, वेडवाकडे जात आहे का, इम्बॅलन्स जात आहे का, डिसबॅलन्स आहे का. तर त्याच्यावरनं आपल्याला पूर्ण निदान करता येतो. आणि सुरुवातीला सोपे उपाय असतात. खाण्यापिण्यावर पथ्य करणे, हाडं मजबूत करायची, मांसपेशा सुधारायचे, गोळ्या औषधी घेणे, व्यायाम करणे विशिष्ट प्रकारे, ज्याने त्रास वाढणार नाही असे व्यायाम करणे, गुडघ्यावरती नियंत्रण राहील, असे सोपे उपाय करता येतात. आपण पूर्ण चेकअप केलं तर लक्षात येतं. आणि जितकं आपल्याला जमेल तितकं खाली उठबस करणं टाळावं. आणि सर, मोठा एक्सरे कुठला? तो असतो एक विशिष्ट स्पेशल एक्सरे असतो. वरपासून खालपर्यंत पाय दिसतात आपल्याला. म्हणजे पूर्ण खोब्यापासून ते गुडघ्यापर्यंत आणि खाली पायाच्या पंजा पवच्यापर्यंत पूर्ण पाय दिसतो. म्हणजे शरीराचं वजन कसं जात आहे. कारण का इतक्या कमी वयात जे गुडघ्याचं दुखणं असतं त्यांना सर्वसाधारण काहीतरी व्यंग असतो पायामध्ये. आणि तो ह्या मोठ्या एक्सरेमध्ये अगदी स्पष्टपणे दिसतो. म्हणजे कोणालाही समजतं ते. डॉक्टर असलं पाहिजे असं नाही. तुम्हाला लक्षात येईल की पाय तिरपा आहे, कुठे आहे, मांडीच्या हाडात तिरपेपणा आहे का, गुडघ्याच्या खाली तिरपेपणा आहे, झीज किती झाली आहे. कधी कधी पाय किंचित छोटा मोठा देखील असतो. असा हा स्पेशल मोठा एक्सरे असतो.
हां, तो केला तर पूर्ण सर निदान आपल्या होतं. हॉस्पिटलला होऊ शकेल अकोल्याला केव्हा आली मी तर हो हो नक्की करेल. जरूर जरूर. नमस्कार. निश्चित पूजाताई, तुम्हाला ओके, सर. समाधानकारक उत्तर नक्की मिळालेलं आहे. हो हो मिळालं थँक्यू. नमस्कार मॅडम. धन्यवाद. हॅलो. हॅलो मॅडम, मला प्रश्न विचारायचा आहे, 2 प्रश्न विचारायचे आहे. आपलं नाव? दिनकर तेलकोटे, अकोला. हा दिनकर भाऊ, विचारा. मला असं विचारायचं आहे मॅडम की माझा डावा टोंगळा दुखते आणि तो हे प्रश्न असा आहे की बा हा त्रास हिवाळ्यातच होते काय. आणि बरं. दुसरा प्रश्न असा आहे, मी डॉक्टरला दाखवलं आणि डॉक्टर काय म्हणतात त्या डाव्या टोंगळ्यामध्ये पाणी झालं, तर ते गोळ्यानं दुरुस्त होईल की ते पाणी काढावं लागेल. बरं डॉक्टर साहेब, आपण काय सांगू यांना? हा फार कॉमन प्रॉब्लेम आहे की एक टोंगळा जास्ती दुखतो, त्याच्यामध्ये व्यंग असण्याची शक्यता आहे. हिवाळ्यामध्ये दुखतो हे फार कॉमन प्रॉब्लेम आहे, कारण का गुडघ्याभोवती बऱ्यापैकी मांस आणि चरबी आपली नसते, त्याच्यामुळे तो गुडघा उघडा पडतो, थोडा थंड हवेचा त्रास होतो. हे कॉमन प्रॉब्लेम आहे. आर्थरायटिस म्हणतात त्याला आमच्या तांत्रिकी भाषेमध्ये. हा कॉमन प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला व्यायामाची गरज आहे. सोपे सोपे उपाय करता येतात, व्यायाम शिकता येतात, शेक करता येतो त्याला. एस्पेशली गरम शेक केल्याने बऱ्याच लोकांना फायदा होतो. शेक करणे, मलम लावणे, व्यायाम शिकणे, किंवा चालताना खूप दुखायला लागलं तर हातात काठी घेणे, असे सोपे सोपे उपाय करता येतात. आणि त्रास कमी नाही झाला तर एक्सरे सोपं असतं. एक्सरे काढून आपल्याला त्याच्यामध्ये बरीच माहिती मिळते साध्या एक्सरेमध्ये, की गुडघ्यामध्ये 3 कप्पे असतात, आतला कप्पा, बाहेरचा कप्पा आणि वाटीच्या खालचा कप्पा. तर कोणत्या कप्प्यामध्ये झीज झाली आहे, किती झिजलेलं आहे, खुर्च्या किती झिजलेली, गुडघ्याच्या आतमध्ये जे कार्टिलेज असतं, आपल्या नारळामध्ये जे खोबरं असतं तशी ती खुर्च्या असते, त्याच्यात स्निग्धता असते आणि ते शॉक ॲब्झॉर्बरसारखं काम करतं. तर ते एक्सरेमध्ये दिसतं आपल्याला की ते झीज झाली आहे का त्याच्यात. तर त्याच्यामध्ये मग आपल्याला त्याचा मग पुढे नीट निदान झाल्यानंतर नीट इलाज करता येतो. सोपे उपाय करायचे. सर्वप्रथम गरम शेक करणे, गरम कपडे घालणे, नी कॅप घालणे. गरम शेक 4-5 वेळा करावा हिवाळ्यात त्रास होतो तर. खाली उठबस थोडं कमी करावं, गरजेपेक्षा जास्त चालू नये. फिरायला गेलंच पाहिजे अशी मनावरती आपण अशी काही सक्ती करू नये. जिने चढणं उतरणं कमी करावं, कमीत कमी एकदा जावं. सोपे सोपे उपाय सर्वप्रथम करावे, नंतर एक्सरे केला तर आपल्या लक्षात येतं. हा सर, ते एक्सरे केलेलं आहे आणि डॉक्टर म्हणतात ते पाणी काढावं लागेल. तर ते पाण्याचं जे आहे ना, तर ते व्यायाम केल्याने ते पाणी कधी कधी जिरून जाऊ शकतं. परंतु पाणी जास्ती झालं असेल ना, तर त्याच्यामुळे वरच्या आजूबाजूच्या मांसपेशा धड काम नाही करत. तर ते सोपं काम आहे ते पाणी काढणं गुडघ्यातलं, आणि मग त्याला एक विशिष्ट बँडेज लावण्यात येतं जेणेकरून परत होणार नाही. आणि मग काही रक्ताचे तपास पण करावे की त्याच्यात कळतं आपल्याला की का होतं आहे पाणी. असा सोपा उपाय करता येतो. पाणी काढणं काही मोठी गोष्ट नाही, सोपं काम आहे, करून घ्यावं. जास्ती असेल तर ते तपासल्यानंतर लक्षात येतं, त्याला घाबरायचं नाही. ते सोपं काम आहे, सहज करता येतं. दिनकर भाऊ, तुमच्या लक्षात आलं तुम्हाला काय काय करायचं आहे? हा, धन्यवाद मॅडम. धन्यवाद. नमस्कार. गुडघ्याचं दुखणं आजकाल वाढलं आहे, कारण का लोक व्यायाम कमी करतात आणि वजन जास्ती झालेलं आहे. आणि तिसरी गोष्ट, आपण उन्हात जात नाही आणि त्याच्यामुळे विटॅमिन डीची कमतरता असते. विटॅमिन डी आणि बी कॉम्प्लेक्स हे जे असतात, त्या विटॅमिन्सनी आपले जे मोठ्या मांसपेशा ज्या असतात खुब्याजवळच्या, त्यांना ताकद कायम राहते आणि खुब्यावरनंच नियंत्रण होतं गुडघ्याचं. तर ते कमजोर झाल्यामुळे, वजन वाढल्यामुळे, खाली उठबस जास्ती केल्यामुळे, व्यायामावर लक्ष न दिल्यामुळे सहसा आजकाल गुडघ्याचे त्रास जास्ती दिसत आहेत आपल्याला. आणि जरी हिंदुस्थानामध्ये आपल्याकडे उन्हाची काही कमतरता नाही, तरी आपण सगळे उन्हाला घाबरतो. आपण उन्हात जात नाही. आणि नैसर्गिकरित्या आपल्याला जे सृष्टीचं दान आहे, वरदान आहे की सूर्यकिरणांनी आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डी बनतं, त्यांनी हाडं मजबूत होतात, मांसपेशा सुधारतात, त्याचा आपण फायदा घेत नाही. तर हे असे अनेक कारण आहेत. आणि सगळ्यांनी रोज सकाळी उन्हात जरूर जावं आणि जास्तीत जास्त आपल्या त्वचेवरती सूर्याची किरणं येतील असा सोपा उपाय करावा. त्यांनी आपल्याला शक्ती येते, हाडं मजबूत होतात आणि आपला मूड पण चांगला राहतो. तर मॅडम, उतार वयामध्ये जे गुडघ्याचं जे झीज आणि दुखणं असतं, त्याच्यामध्ये जे वयस्कर असतात 70-75पर्यंत, त्यांना झीज थोडी जास्ती होते. मांसपेशा खूप कमजोर झालेल्या असतात, वजन थोडं वाढलेलं असतं. तर त्यांनी सर्वप्रथम सोपे उपाय करावे. हातात काठी घेणे, लाजू नये. कधी कधी दोन्ही गुडघे दुखत असतील तर वॉकर घ्यावा आणि सोपे व्यायाम शिकावे. आणि हे विटॅमिन डी आणि हे विटॅमिनचे इंजेक्शन्स घ्यावेत. आणि काय, मांसपेशा तंदुरुस्त राहतात, हाडं मजबूत राहतात. हे सोपे उपाय आहेत, हे जरूर करावे. उन्हात जावं.
ऑपरेशनची भीती तर अशा लोकांना वाटतेच. पुन्हा आपली गुडघ्याची वाटी बदलावी लागेल, सांधा बदल करावा लागेल, याची पण प्रचंड भीती असते. पण फोन कॉल हो. घेऊया. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हा, मला डॉक्टरांना एक विचारायचं होतं. नमस्कार, बोला मॅडम. हा सर, नमस्कार. मला डॉक्टरांनी माझ्या गुडघ्याची जी गादी असते ना ती काढली असं सांगितलेलं आहे. वय किती आपलं? तर माझं वय 53 वर्ष. 53 आहे. बर. हा, पडले वगैरे होते तर का तुम्ही? त्याच्यावर अचानक झालं का हळूहळू दुखणं वाढलं? ते काय झालं सर, मी योगाचा क्लास लावला होता. अच्छा, तर बर. तिथे ते आसन केलं तेव्हापासून मला हळूहळू दुखणं सुरू झालं. कदाचित वज्रासन वगैरे मध्ये जास्ती बसले असाल आपण, कदाचित. नाही, वज्रासन तर नाही, पण बाकीचे आसन करत होती मी. खरंय खरंय, शक्य आहे. हा, तर त्याच्यामुळे की काय तेव्हापासून दुखणं सुरू झालं. मग एका दिवशी त्या पायावर खूप ताण पडला आणि तेव्हा तो एकदम कटकन वाजला आणि तेव्हा खूप त्रास झाला. हो, मग शक्य तेव्हा मी आहे. डॉक्टरांकडे गेली. हो तर तेव्हा सरांनी हे सांगितलं मला की हो. गाडी फाटली आहे. शक्य आहे, शक्य आहे. ही शक्यता आहे. त्याच्यात दुसरेही कारणं असू शकतात. सर्वसाधारण एक्सरे काढला तरी आपल्याला कळतं आणि तपास केला तर नक्कीच लक्षात येतं आणि सुरुवातीचे उपाय सोपे असू शकतात. वय किती आपलं? 53 वर्ष. 53 वर्ष ना. तर सुरुवातीला सर्वसाधारण उपाय आपण सोपे करू शकतो. त्याला शेक, व्यायाम, इंजेक्शन, हाडं मजबूत करणे, मुख्यतः व्यायाम आणि लोकल ट्रीटमेंट करता येते, मलम लावता येतं आणि कधीकधी सोनोग्राफी मशीनच्या द्वारे गुडघ्याच्या मांसपेशां, जिथे ती गादी फाटली म्हणतात ना, तिथे त्याची जी नर्व सप्लाय असते तिथे इंजेक्शन घेतले साधे तर त्यांनी बराच आराम मिळतो आणि पोटात त्रास होत नाही. काही काही भारी पेन किलर्स लोक जे काही लिहितात त्याच्यामुळे पोटात दुखतं, तर ते न करता गुडघ्यात विशिष्ट ठिकाणी, गुडघ्याच्या जस्ट बाहेर, वाटीच्या जिथे गादी असते त्याच्या थोडंसंच बाहेर ज्या नसा असतात तिथे इंजेक्शन दिलं तर त्यातली सूज कमी होते, दुखणं कमी होतं आणि मग त्याच्यानंतर व्यायाम करता येतो. असं करता येतं आपल्याला. अच्छा. तर याच्यात सर मग मला काही म्हणजे त्याचं काय ऑपरेशन करावं लागतं की काय, ह्या ट्रीटमेंटने बरं होईल? या ट्रीटमेंटने बरं नाही झालं 1.5 महिन्यानंतर तर असं आपण गृहीत धरू शकतो. नीट इलाज केला आपण, इंजेक्शन, गोळ्या घेतल्या, शेक, व्यायाम, मलम आणि खाली उठबस कमी करणे वगैरे हे सगळं केलं आणि तरी आराम नाही झाला तर मग निश्चित त्याच्यावर बरेच उपाय आहेत. नुसतीच गादी फाटलेली नसते. कधीकधी जी खुर्च्या असते गुडघ्यामध्ये, गुडघ्याच्या कप्प्यामध्ये, ती झिजलेली असते आणि जर का खुर्च्या झिजलेली असेल, कार्टिलेज ज्याला म्हणतो, जसं आपण नारळ खोवतो ते नारळमध्ये तो नरमपणा असतो, तशी आपली खुर्च्या असते, ती जर का झिजली असेल तर मग आपण गुडघा दुरुस्त करू शकतो. आणि फक्तच गादी फाटली असं नसतं, खुर्च्या देखील झिजलेली असते, तर त्याचा निदान सर्वसाधारण तपासणी करून सुद्धा निदान होऊ शकतं त्याचं आणि त्याच्यावर पक्के इलाज आहेत. निश्चितच बरं होऊ शकतं आहे. कायमचं बरं होऊ शकतं का? हो मॅडम, हो मॅडम, जरूर, बिलकुल. हॅलो. हॅलो मॅडम. हां, आपलं नाव? माझं नाव शीला रावळे. बरं, कुठल्या गावाहून फोन केलाय आपण? मी इथे अकोल्यातच असते. बरं बरं, निश्चित पुन्हा फोन करा. धन्यवाद. 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 तर हो, आज आपण गुडघेदुखी आणि गुडघ्याची वाटी न बदलता त्याच्यावरती काय उपचार केले जाऊ शकतात याविषयीच्या आपल्या शंकांचं समाधान करून घेतलेलं आहे. आजचा कार्यक्रम मात्र आपण इथेच समाप्त करतो आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढल्या कार्यक्रमात. तोवर नमस्कार. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं चौधरी हॉस्पिटल, इंटरनॅशनल डिफॉर्मिटी अँड लिम लेंदनिंग इन्स्टिट्यूट, सिव्हिल लाईन्स अकोला यांचं. डॉक्टर मिलिंद चौधरी, ऑर्थोपेडिक सर्जन, डॉक्टर पूनम चौधरी, मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जन, डॉक्टर ईशानी चौधरी, ऑर्थोपेडिक सर्जन. चौधरी हॉस्पिटलला उपलब्ध सुविधा: हातापायांची लांबी वाढवणे, हातापायांचे व्यंग दुरुस्त करणे, गुडघेदुखीवर उपाय, हिप जॉईंट्स डिसऑर्डर, सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स, न जुळणारी हाडे, हाडांमधील गॅप, जन्मजात अस्थिव्यंग, प्लास्टिक सर्जरी, हँड सर्जरी, स्किन ग्राफ्टिंग, फ्री फ्लॅप, मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरी, मोठ्या जखमांवर उपाययोजना आणि इलाज, डायबिटीसमध्ये होणाऱ्या जखमांवरती इलाज, विविध व्याधींमुळे होणाऱ्या वेदनेसाठी उपाययोजना आणि सुसज्ज फिजिओथेरपी. अधिक माहिती करता आपण संपर्क साधू शकता 8551855135 किंवा 7400009096 या मोबाईल क्रमांकावरती किंवा 8237345183 या व्हॉट्सअप क्रमांकावर. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन.
हॅलो डॉक्टर. श्रोतेहो, आत्ताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय गुडघेदुखी, गुडघ्यांची झीज आणि गुडघ्याची वाटी न बदलता केले जाणारे उपचार. सहभाग सुप्रसिद्ध ऑर्थोपॅडिक सर्जन डॉक्टर मिलिंद चौधरी यांचा. सूत्रसंचालन ज्योती हातेकर यांचं आणि तांत्रिक सहाय्य पांडुरंग टिकार यांचं होतं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे.